विद्यार्थी मित्र हो, BA प्रथम वर्षाच्या राज्यशास्त्राच्या तासिकेकडे वळत असताना त्या ठिकाणी आपल्याला 2 विषयांचा म्हटल्यापेक्षा 2 पेपरचा अभ्यास त्या ठिकाणी करावायचा आहे. त्यामध्ये आपण जो पेपर घेणार आहोत तो म्हणजे भारतीय राज्यघटना किंवा त्याला भारतीय शासन आणि राजकारण असं टायटल त्या ठिकाणी विषयाला दिलेलं आहे. या प्रथम सेमिस्टरमध्ये जो काही अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटना, त्यानंतर दुसरं जे चॅप्टर आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ, राज्यांचे कार्यकारी मंडळ, आणि तिसरं युनिट जे आहे सर्वोच्च न्यायालयाची रचना, उच्च न्यायालयाची रचना आणि कार्य. या तिन्ही घटकासंदर्भात आपल्याला या प्रथम सेमिस्टरला ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पहिले जे प्रकरण आपलं आहे ते म्हणजे राज्यघटना आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा कारभार हा भारताच्या तत्वज्ञानानुसार किंवा भारतानेच त्या ठिकाणी केला गेला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एक राज्यघटना निर्माण करण्याचं भारताचं स्वातंत्र्यपूर्व अनेक राजकीय विचारवंतांनी त्या ठिकाणी झाले होते. यामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना असावी असं सर्वप्रथम मत आपले नोंदवलेले होते. त्यानंतर महात्मा गांधी असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, तत्कालीन भारताचे राजकीय विचारवंतांनी देखील स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना त्या ठिकाणी तयार केली गेली पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मग एकंदरीत भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपल्या भारताच्या शासनाचं राजकारणाचं स्वरूप आहे हे त्यावरून आपल्या लक्षात येते. भारताने दीर्घकाळ या ठिकाणी इंग्रजी वास्तव्यास होते. तेथील जी राज्यघटना, तेथील जे राजकीय व्यवस्था होती त्याचा प्रभाव आणि परिणाम भारतावर पडलेला होता. जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. तेथील कायदे, कानून आणि समाजव्यवस्था बदललेले नियम भारतामध्ये त्यांनी लागू केले होते. मग साहजिकच ब्रिटिश पार्लमेंटचा भारताच्या शासन आणि राजकारणावरती म्हणजेच भारतीय राज्यघटनेवरती खूप मोठा असा परिणाम, प्रभाव त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो. मग या प्रभावाकडे बघत असताना आपलं असे लक्षात येते की इथे सामाजिक सुधारणा करण्यासाठी, आर्थिक सुधारणा करण्यासाठी इंग्रजांनी अनेक कायदे त्या ठिकाणी केलेले आहेत. जवळपास 16व्या शतकामध्ये इंग्रज आले. सर्वप्रथम व्यापार करत होते. व्यापार करता करता राज्यकारभार या ठिकाणी करायला सुरुवात केली. सर्वप्रथम 1757ला प्लासीच्या लढाईमध्ये त्यांनी बंगालचा नवाबचा पराभव केला आणि तडजोडी करून त्या ठिकाणी कंपनीची वसाहत म्हणल्यापेक्षा कंपनीचा राज्यकारभार त्या ठिकाणी सुरू केला. 1757, 1764 आणि जवळपास 1818पर्यंत अशा अनेक लढाया भारतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रांतातील सत्ता दिशांशी केल्या आणि भारताचा जवळपास सर्व राज्यकारभार आपल्या ताब्यामध्ये 1818ला मराठ्यांच्या पाडावानंतर घेतला. एकंदरीत भारतामध्ये एक क्षत्रिय अंमल त्यांचं भारतामध्ये निर्माण झालं. काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, महाराष्ट्रापासून तर पश्चिम बंगालपर्यंत संपूर्ण कारभार, एवढा कारभार भारतातील कोणत्याही राजाने संपूर्ण भारतीय खंडावरती केला गेला नव्हता. याचा परिणाम असा झाला, भारत हा जरी विविधतेने नटलेला देश होता, राज्यकारभाराच्या दृष्टीने अनेक प्रांत वेगवेगळे होते. प्रत्येक प्रांताची भाषा, राहणीमान, पेहराव वेगवेगळे होते. विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. परंतु यांच्यामध्ये एक सूत्रता आणण्याचं काम सर्वप्रथम ब्रिटिशांनी या ठिकाणी केलेले. या ठिकाणी आल्यानंतर राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी इंग्रजी शाळा या ठिकाणी सुरुवात केली. खऱ्या अर्थानं इंग्रजी शाळा या भारतीय जनमानसासाठी वरदान त्या ठिकाणी ठरलेले आहे. कारण तत्पूर्वीचं जे भारताचं शिक्षण पद्धती जी होती ती शिक्षण पद्धती एक धार्मिक शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात होतं. विद्यार्थी हा गुरुघरही राहत होता. एक प्रकारचे धार्मिक शिक्षण आणि वेगवेगळे विषय त्या ठिकाणी शिकवले जात असत. परंतु खऱ्या अर्थानं मुक्त मानवी मूल्य, मानवतावादी दृष्टिकोनातून जर विचार केला तर इंग्रजांनी या ठिकाणी
ज्या शाळा मशिनरी शाळा सुरू केल्या इंग्रजी पद्धतीच्या, त्या शाळांनी येथील तरुणांना विचार करण्याला भाग पाडलं आणि भारतामध्ये काही सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, राजकीय सुधारणा होणं गरजेचं आहे. तर कुठेतरी विचारमंथन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हा सांगण्याचा तात्पर्य भाग एवढाच की भारताचं शासन आणि राजकारण समजून घेत असताना तत्कालीन स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती देखील आपल्या लक्षात घेणं गरजेचे आहे. कारण त्या परिस्थितीनुरूपच समोरचा इतिहास, समोरच्या राज्यघटना ठरलेली आपल्याला दिसून येते. इंग्रज या ठिकाणी आले, सत्तांतर झालं, राज्यकारभार आपल्या हातामध्ये केला. आर्थिक फायद्यासाठी अनेक प्रकारच्या आर्थिक निर्बंध व्यापाराच्या दृष्टीने भारतीयावर लागले. एक प्रकारची आर्थिक पिळवणूक भारतीयांची त्यांनी त्या ठिकाणी केली. परंतु याबरोबरच सामाजिक सुधारणा असतील, शिक्षण सुधारणा असतील, या सुधारणा इंग्रजांनी भारतामध्ये सर्वप्रथम केल्या. या सुधारणा खऱ्या अर्थानं भारताच्या उद्धाराला कारणीभूत ठरलेल्या आहेत. मध्ययुगीन काळामध्ये पुनरुत्थानाची जी चळवळ निर्माण झाली होती, ती चळवळ उशिरा का होत नाही, ब्रिटिश सत्तेचं याला श्रेय आपल्याला द्यावं लागेल. ती पुनरुत्थानाची चळवळी 1918 शतकामध्ये भारतामध्ये निर्माण झालेली आहे. या शिक्षणामधून जगामध्ये जे काही वारे वाहत आहेत, ते वारे आपल्यापर्यंत आले आणि आपण काय केलं पाहिजे, कोणती दिशा पकडली पाहिजे, याचा विचार देखील तरुण त्या ठिकाणी करू लागले. आणि सारासार विचार करणारं मत त्या ठिकाणी झालं. इंग्रजांनी जशी काही पिळवणूक केली होती, आर्थिक पिळवणूक असेल, म्हणजे एकेकाळी म्हटलं जात होतं भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. याचा सांगण्याचा तात्पर्य हाच की भारत हा अत्यंत समृद्ध संपन्न असा देश होता. या भारताची संपत्ती इंग्लंडनं बऱ्यापैकी भारतातून त्या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमातून गेली. इथला कच्चा माल इंग्लंडला नेला, इथला माल हा स्वस्त किमतीमध्ये घेतला आणि तो तिथला तयार होणारा जो पक्का माल आहे तो चढ्या भावाने, म्हणजे वाजवी किमतीपेक्षा जास्त भावाने या ठिकाणी भारतामध्ये विकला. या कारणामुळे ते उद्योगधंदे देखील बंद पडले. याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये बेकारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. अनेक हस्तोद्योग या ठिकाणी बंद पडले. सूत कताई करणारा चरखा असेल किंवा इतर उत्पादन करणारे जे काही छोटे छोटे कामगार गिरण्या असतील, त्या सर्व बंद पडल्या आणि भारतातून इंग्लंडमधून भारतामध्ये पक्का माल त्या ठिकाणी मिळवला. याचा परिणाम असा झाला की भारतीयांची आर्थिक अधोगती सुरू झालेली आहे. ही अधोगतीला कोण कारणीभूत आहे याचा विचार करायला इथं जर माणसाने सुरुवात केली, याच माध्यमातून येईल. इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव 1857 उठाव असेल किंवा इथे विचारवंतांनी घेतलेले पावले असतील, यामध्ये लोकमान्य टिळक असतील, सरोजिनी नायक, दादाभाई नौरोजी असतील, वेगवेगळे विचारवंत यांनी एक प्रकारचं भारताला इंग्रजी जोखडातून मुक्त करून सनी आपला समृद्ध वारसा पुन्हा या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या भूमिकेतून अनेक वाटचाल त्या ठिकाणी सुरू केली. सर्वप्रथम मावळवादी विचारातून चळवळी सुरू होऊन हळूहळू गांधी युगापर्यंत, म्हणजे जहाल युगापर्यंत आली. 1920 जर बघितलं आपण, 1907 ते 1920 लोकमान्य टिळक येऊन भारतीय राजकारण त्या ठिकाणी इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी केलेली राजवटी विरुद्ध केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं लाला लाजपत राय असतील, लोकमान्य टिळक असेल, लाल बाल पाल असतील, या तिघांनी केलेले आहेत. लोकमान्य टिळकांना तर भारतीय असंतोषाचा जनक त्या ठिकाणी म्हटलेले आहे. म्हणजेच काय की इंग्रजी सत्तेविरुद्ध एक प्रकारचा जनमानसामध्ये असंतोष पसरवण्याचं काम आणि त्यांना उभं करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केले. लोकमान्य टिळक हे असं व्यक्तिमत्व होतं, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून शासनाला खडेबोल सोडण्याची ताकद लोकमान्याच्या टिळकांना होती. लोकमान्य टिळकांची विचारसरणी अत्यंत धारदार होती. त्यांनी स्पष्ट घेतलेला निर्णय, स्वराज्य मला जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच, असे कणखर विचार त्यांचे होते. एवढंच नव्हे, त्यांनी लिहिलेल्या मराठा असेल, केसरी असेल या साप्ताहिकातून, वर्तमानपत्रातून तर शासनाविरुद्ध टेकीची झोड, एक राळ त्यांनी उठवलेली होती. शासनाचे डोके ठिकाण्यावर आहेत का, अशा स्वरूपाचे अग्रलेख, जळजळीत अग्रलेख लिहिण्याची भूमिका लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी घेतली. एकेकाळी गोपालकृष्ण गोखले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, ही नेमस्त मंडळी सनदशीर मार्गाने
शासन दरबारी आपले प्रश्न मांडले. ते मांडल्यानंतर प्रश्न त्यांनी सोडवण्याची विनंती करणे ही त्यांची भूमिका होती. परंतु लोकमान्य टिळकांनी ही पद्धत मान्य नव्हती की शासनाला सनदशीर मार्गाचा काही उपयोग होत नाही. त्यासाठी असहकार, बहिष्कार, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना त्यांनी रूढ केल्या आणि याच आधारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा खरा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला. बहिष्कार म्हणजेच काय? परकीय मालावर बहिष्कार टाकणे. स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचं शासन आणि राजकारण. राष्ट्रीय शिक्षण स्वतःचं शिक्षण, इंग्रजी शाळेमध्ये न घालता स्वतःची संस्था शासन त्या ठिकाणी करायचं. लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेज असेल, एक इंग्लिश स्कूल देखील त्या ठिकाणी चिपळूणला चालू केलेली होती त्यांनी. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून बदल सर्वप्रथम केला. त्यानंतर शिक्षणाबरोबरच स्वतः एक शिक्षक होते. शिक्षकाबरोबरच त्यांनी समाजकारणाची आवड निर्माण झाली. आणि समाजकारणातून सामाजिक सुधारणा करून सनी भारताला एक प्रकारचे न्याय भूमिका त्या ठिकाणी दिली. त्यांनी सर्वप्रथम सांगितले की स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना असणं गरजेची आहे. ती तयार केली गेली पाहिजे. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू नंतरच्या काळामध्ये लाहोर अधिवेशनामध्ये 1930ला सर्वप्रथम भारतीयांसाठी राज्यघटना त्या ठिकाणी असली पाहिजे असं ठराव मांडला. 1942च्या चिरंजीव आंदोलनामध्ये देखील महात्मा गांधींना चिरंजीवचा नारा दिला आणि भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे असा कयास प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी मांडला. आणि तदनंतर 1946 नंतर खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक भारतासाठी राज्यघटना असं ही इंग्रजांनी देखील मान्य केलं. तर आपण जर इथून गेलो तर ह्या देशाचा कारभार, राज्यकारभार सुव्यवस्थित चालला पाहिजे. राजकीय कायदे कानून या ठिकाणी शिस्तबद्ध असले पाहिजे ही भूमिका ब्रिटिश पार्लमेंटची देखील होती. म्हणून भारतीयांची कायदे करू द्यावेत म्हणून त्या ठिकाणी एक घटना समिती, घटना परिषद त्या ठिकाणी निर्माण केली. आणि या घटना समितीने दीर्घकाळ जवळपास 2 वर्ष 11 महिने 8 दीर्घकाळ काम केलं. अहोरात्र काम करून सुनी भारतीयांसाठी स्वतःची एक स्वतंत्र अशी राज्यघटना तयार करण्याची भूमिका त्या ठिकाणी दिली. या राज्यघटनेची निर्मिती बघत असताना जे काही मुंबई विधानमंडळाचे सदस्य होते तेच घटना समितीचे सदस्य होते. बरेचदा आपल्याकडं म्हटलं जातं की घटना समितीचे सदस्य लोकनिर्वाचित सदस्य नव्हते किंवा स्वतंत्र सदस्य नव्हते. कारण लोकांनी निवडून दिलेले जे सदस्य होते ते विधिमंडळाचे, कायदे मंडळाचे सभासद होते. त्यांनीच नंतर घटना समितीचे काम त्या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. जवळपास 300 सदस्य त्या ठिकाणी किंवा 300 पेक्षा कमी त्या ठिकाणी होते. त्यामध्ये अनेक वकील, इंजिनियर, डॉक्टर, सामाजिक क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व, अनेक महिला त्या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या. असं करत विचारमंथन करत भारतीयांसाठी त्यांनी स्वतंत्र राज्यघटनेची निर्मिती 26 नोव्हेंबर 1946ला स्वतंत्र राज्यघटना त्या ठिकाणी तयार केली. ही तयार केलेल्या राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये लागू केलेली आपल्याला दिसून येते. नास्तगायत या राज्यघटनेनुसार भारताचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालू झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये ही भारतीय राज्यघटना निर्मितीची एक खूप मोठी अशी दीर्घ प्रक्रिया आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अशा 4 प्रकारच्या समित्या त्या ठिकाणी घटना निर्मितीच्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या. अर्थ समिती असेल, वेगवेगळ्या समित्या, या समित्यामध्ये एक समन्वय राहावा यासाठी एक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेली होती. आणि या समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी संस्कृती आहे, आपले जे राजकीय, सामाजिक, आर्थिक भारताची परिस्थिती आहे या परिस्थितीचा अभ्यास केला. याबरोबरच जगामध्ये ज्या काही देशांच्या राज्यघटना आहेत आणि या देशांच्या राज्यघटनामध्ये जी काही चांगली तत्त्व होती ती तत्त्वे भारतीय राज्यघटनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी इतर देशांच्या राज्यघटनेचा देखील अभ्यास झालेला आहे. मग यामध्ये इंग्लंडची राज्यघटना असेल, अमेरिकेची राज्यघटना असेल, फ्रेंच, आयर्लंड अशा अनेक विविध देशांच्या राज्यघटनांचा भारतीय घटनाकारांनी अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे.
याबरोबरच भारताला प्राचीन काळापासून समृद्ध असा वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे। यामध्ये प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये जी काही चांगली तत्व होती ती तत्वे अंगी बांधण्याचं काम देखील त्या ठिकाणी केले। भारत हा विविधतेने नटलेला आहे। भारतामध्ये अनेक धर्म जाती आहेत, यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे ही भूमिका देखील त्यांनी घेतली। हा वारसा देखील जपला पाहिजे। मग या दृष्टिकोनातून गौतम बुद्धांचं जे अहिंसेचं तत्वज्ञान आहे, हिंदू धर्माच्या ग्रंथाचं जे काही तत्वज्ञान आहे, या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, धर्मानुसार हे देखील अबाधित राहावं या सर्व दृष्टिकोनातून सारासार विचार करून भारतीय जनमानसाला अनुकूल इथल्या समाज व्यवस्थेला, राजकीय व्यवस्थेला अनुकूल कशी ठरेल अशी राज्यघटना निर्माण करण्याचं काम मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन जे काही घटना समितीचे सर्व सदस्य, या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी द्यावं लागतं। ही निर्माण करत असताना नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंहाचा वाटा त्या ठिकाणी उचललेला आपल्याला असून, म्हणूनच त्यांचं तत्वज्ञान हुशारी बघता त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी घटनाकारांनी केलेला आपल्याला दिसून येतं। या अशा स्वरूपामध्ये अनेक प्रकारची मेहनत घेऊन जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांना भारतीय राज्यघटना त्या ठिकाणी तयार केली। जेव्हा राज्यघटना तयार झाली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जगातील हा अत्यंत चांगला, जगातील चांगली ही एक चांगली राज्यघटना आहे, चांगला हा ग्रंथ आहे, परंतु याचं अस्तित्व किंवा पावित्र्य हे भारतीय लोकांवर किंवा इतर राज्यकर्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे। तिला राबवायचं कसं हे बहुतांशतः मानवाच्या हातामध्ये आहे, म्हणजे इथल्या धुरींधरांच्या हातामध्ये आहे। तिला आपण आकार कसा दिला, तिला जर आपण चांगला आकार दिला तर खरोखरच आपल्या देशाचा गाडा पुढं जाईल। त्यामध्ये जर चुकी किंवा त्यामध्ये अपयश आलं तर ह्या राज्यघटना अपयशी परंतु यशस्वी व्हायचं असेल तर हे संपूर्णतः भारतीय जनता, भारतीय राज्यघटना जर एक घटनाकारांनी तयार केली असली तर संपूर्ण श्रेय भारतीय जनतेला त्यांनी दिले। भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये दिले, आम्ही भारतीय लोक भारतासाठी ही राज्यघटना स्वीकारत आहोत। म्हणजे घटनाकारांनी जरी राज्यघटना तयार केली तरी तिचं संपूर्ण श्रेय भारतातील सर्व नागरिकांना, सर्व सदस्यांना त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनाकारांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं। आज तगायत भारताच्या एवढी विविधता आहे, धार्मिक, जातीय, वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा, भौगोलिक विविधता, अनेक घटक राज्य आहेत। म्हणजे जगामध्ये एवढा बहुविरंगी देश कोणताही नाही, तरी देखील भारताची लोकशाही समृद्धतेच्या दिशेकडे वाटचाल करत असताना आपल्याला दिसून येते। याचं संपूर्ण श्रेय जर द्यायचं तर असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला ते राज्यघटनेला द्यावं लागेल, राज्यघटनेचे तत्वांना द्यावं लागेल। त्यानुसार आपल्या देशाच्या राज्यसकट चालवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। आज आपण बघतो भारताच्या शेजारील देशांचं जर आपण अवलोकन केलं तर अनेक देशांच्या लोकशाही आज मोडकळीस आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, परंतु भारताचा राज्यकारभार आज सगळ्यात हा सुव्यवस्थित आणि स्थिर पद्धतीने चालू आहे। याचं संपूर्ण श्रेय भारतीय घटनाकारांना जाते। आज या तासिकेमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची जवळपास धावती उगवती एक पार्श्वभूमी त्या ठिकाणी बदललेली आहे। उद्याच्या तासिकेमध्ये आपण भारतीय राज्यघटनेकडे वळूया। भारतीय शासन आणि राजकारण या पेपरचा जो पहिला प्रकरण जे आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना। या संदर्भात भारतीय राज्यघटनेची सर्वार्थानं दृष्टीने आपल्याला चर्चा करणं उपयुक्त त्या ठिकाणी ठरेल। केवळ पेपरच्या दृष्टिकोनातून न बघता एक भारताचा राज्यकारभार चालणारा हा चांगला ग्रंथ आहे आणि हा ग्रंथाचं आपण प्रत्येक भारतीयांना अवलोकन केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून देखील भारतीय राज्यघटना अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्यापुढं आहे आणि आज आपण तो नंतरच्या तस्वीरमध्ये बघणार आहोत। तर पुढे आता आपण या ठिकाणी थांबूया। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।